श्री स्वामी समर्थ। आज शनिवार आहे आणि आज शनिवारी आपल्याला आज हनुमानाची सेवा करायची आहे। तसेच आज विनायकी चतुर्थी पण आहे, तरी गणेश बाप्पाचं तुम्ही सेवा करू शकता। तुम्ही आज गणपतीचं अथर्वशीर्ष वाचू शकता। त्याचप्रमाणे आज हनुमानाच्या मंदिरात जावं। ज्या लोकांचे कोर्ट कचेऱ्यांचे प्रश्न असतात, तसेच ज्या लोकांना खूप शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्रास असतो, घरामध्ये सतत भांडणं असतात किंवा नोकरीच्या ठिकाणी कोणाचं पटत नाही किंवा मित्रमैत्रिणींची भांडणं होत असतात, घरात बहीण भावंडांची भांडणं होत असतात, तर जिथे कुठे वाद आहेत, क्लेश आहेत किंवा कोर्ट कचेऱ्यांचा प्रश्न आहे किंवा कर्जमुक्ती होत नाहीये किंवा आपल्याकडे पैसा येत नाहीये, पैसा टिकून राहत नाही, तर अशा वेळी आज शनिवारची तुम्ही हनुमानाची सेवा करावी। आपल्या जवळच्या हनुमान मंदिरात जावं, तिथे रुईच्या पानांची माळ व्हावी, त्याचप्रमाणे तेल अर्पण करावं। चमेलीचं तेल हे हनुमानाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही त्या तेलाचाही तुम्ही हनुमानाला तेलाचा दिवा लावू शकता। तसेच आज तुम्ही हनुमानाचं मारुती स्तोत्र वाचू शकता, वडवानन स्तोत्र वाचू शकता, अशा प्रकारे लांगुलस्त्र स्तोत्र वाचू शकता, जेणेकरून आपल्या बाजूचं जे शत्रूचं कवच आहे, दुष्ट कवच आहे, ते दुराकरण होईल आणि आपलं जर कुणावर भांडण होत असेल तर ती भांडणं आपली मिटतील। म्हणून आपण ही सेवा केली पाहिजे। तसेच आज गणपती अथर्वशीर्ष वाचल्याने आपली बुद्धी वाढते। आपल्याला छोट्या छोट्या प्रसंगामध्ये काय बुद्धी द्यायची, कसा निर्णय घ्यायचा, याची क्षमता आपल्याकडे वाढीस लागते आणि म्हणून आपण श्री स्वामी समर्थांची सेवा केली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपण आपले इष्टदैवत, स्थानिक दैवत यांच्या सेवा आपल्याकडनं होत असतात आणि म्हणून आपण नामस्मरण सतत केलं पाहिजे आपली संकट दूर होण्यासाठी। आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि जेवढ्या सेवा तुम्हाला होतील तेवढ्या करा, त्याच्यातूनच तुमची दुःखमुक्ती होईल। आपले अनुभव तुम्ही नक्की शेअर करा, आपल्या अनुभवातून दुसऱ्यांना ऊर्जा मिळते। तरी श्री स्वामी समर्थ।